नमस्कार, मी नूतन तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स. आज आपण भुईमुगाच्या शेंगा शिजवणार आहोत. थंडी आली की भुईमुगाच्या शेंगांचा सीझन असतो. त्यासाठी आपण 1 किलो शेंगा घेतलेला आहेत. तत्पूर्वी आपण भुईमुगांच्या शेंगांचे फायदे बघणार आहोत. भुईमुगांच्या शेंगा खाल्ल्याने आपल्याला वजन कमी करण्यास मदत होते. त्यामध्ये फायबर असल्याने आपल्या आतड्यांची सफाई होते, सांधेदुखी कमी होते. आता आपण बघूयात शेंगा कशा शिजवायच्या. शेंगा ज्या आहेत आपल्याला अशा प्रकारे फोडून घ्यायच्या आहेत. शेंगा अशा प्रकारे फोडल्याने त्यामध्ये जे हळद मिठाचं पाणी असतं ते आतमध्ये जातं आणि शेंगा टेस्टी होतात. आपल्याला अशा प्रकारे शेंगा धुवून घ्यायच्या आहेत स्वच्छ, कारण शेंगा ज्या आहेत त्या जमिनीखाली असतात, त्यामुळे त्यांना माती लागलेली असते. ती माती स्वच्छ होण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे धुवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला ज्या शेंगा आहेत कुकरमध्ये काढून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल नक्की सबस्क्राईब करून घ्या. भुईमुगाच्या शेंगामध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असल्याने आपली जी हाडे आहेत ते मजबूत होण्यासाठी मदत करते. हे बघा, अशा प्रकारे आपण शेंगा ज्या आहेत त्या कुकरमध्ये काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे कुकरमध्ये. शेंगा बुडतील इतपत एवढं पाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला 4 चमचे मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर हळद, 1 चमचा हळद टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एकत्र करून घ्यायचं आहे सर्व. त्यानंतर आपल्याला कुकर गॅसवर ठेवून फुल गॅसमध्ये 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. भुईमुगाच्या ज्या शेंगा आहेत त्या आपल्याला डोळ्यांसाठी देखील चांगल्या असतात आणि मेंदूसाठी. भुईमुगाच्या शेंगांमुळे आपल्या डोळ्यांचा जो कमकुवतपणा असतो तो कमी होतो. स्मरणशक्ती देखील वाढते. हे बघा, आपल्या ज्या शिट्ट्या आहेत कुकरच्या त्या होत आहेत. आणि शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर कुकर जो आहे तो थंड होऊ द्यायचा आहे चांगला. थंड झाल्यानंतर झाकण खोलायचं आहे. हे बघा, शेंगा ज्या आहेत त्या शिजलेल्या आहेत. ट्राय करून बघा, नक्की छान लागतात. Thanks for watching video. Like, share and comment. Bye bye.